नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या फेसबुक लाईव्ह अपडेटमध्ये मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. एक विषय आम्ही सातत्याने आपल्यासमोर मांडत आहोत, तो म्हणजे रस्ता सुरक्षा, रोड सेफ्टीचा विषय. ज्या पद्धतीनं गोव्यात रस्ते अपघात घडत आहेत आणि ज्या पद्धतीनं लोकांचे जीव जात आहेत, हा विषय खूप गंभीर असून सरकारने या विषयाचं गांभीर्य ओळखून हे रस्ते अपघात टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु ज्या पद्धतीनं हे गांभीर्य प्रशासनाकडून दाखवण्यात यायला हवं, तशा पद्धतीनं हे गांभीर्य दाखवलं जात नाही. जनता किंवा लोक किंवा वाहन चालक म्हणून आमचीही तेवढी जबाबदारी आहे. परंतु काही का असेना, रस्ता सुरक्षा नियम काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी आपली आहे आणि या नियमांचं पालन काटेकोरपणे होणं आणि त्याची दक्षता घेणं ही जबाबदारी सरकारची आहे आणि त्या अनुषंगाने सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे. ज्या पद्धतीनं रस्ता सुरक्षाच्या ह्या विषयाकडे म्हणजे हा विषय जेव्हा सर्वोच्च न्यायालयात पोचला आणि सर्वोच्च न्यायालयानं जेव्हा या विषयाचं गांभीर्य ओळखलं आणि केंद्र सरकारला या विषयावरती उपाययोजना काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले, त्यावेळेला कुठेतरी रस्ता सुरक्षा संदर्भात काम सुरू झालं आणि त्या अनुषंगानं सगळ्या राज्यांना वेगवेगळे निर्देश देण्यात आले. आता गोव्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं, आम्ही यापूर्वीही फेसबुक लाईव्ह अपडेटमध्ये सांगितलं होतं की रोड सेफ्टी हा जो विषय आहे तो 3 खात्याशी संबंधित आहे. एक महत्त्वाचं खातं म्हणजे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट, ज्या अंतर्गत RTO येतं. दुसरं डिपार्टमेंट होम डिपार्टमेंट, ज्या अंडर ट्रॅफिक सेल येतं. आणि तिसरं डिपार्टमेंट, ज्या डिपार्टमेंटची तेवढीच महत्त्वाची भूमिका आहे, ते म्हणजे PWD डिपार्टमेंट, ज्या डिपार्टमेंटा अंतर्गत रस्त्याची बांधकामं केली जातात. ही तिन्ही खाती किंवा हे तिन्ही डिपार्टमेंट जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत रस्ते अपघात टाळणं हे अशक्य होणार आहे. ज्या पद्धतीनं गोव्यात रस्ते अपघातात दरवर्षी शेकडो लोकांचे बळी जात आहेत, तो विषय कुठल्याच पद्धतीनं गांभीर्यानं घेतला जात नाही. ज्या तीव्रतेने आणि ज्या गांभीर्याने या विषयावरती विधानसभेत चर्चा व्हायला हवी तशी चर्चा झाल्याचं किंवा होत असल्याचं आपल्याला अजिबात दिसत नाही. ज्या पद्धतीनं रस्ते अपघातानंतर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी आणि मंत्र्यांनी ज्या पद्धतीनं या विषयाचं गांभीर्य ओळखण्याची गरज आहे, ते गांभीर्य ते ओळखत नाहीत. म्हणजे अलीकडे अनेक अपघात झाले, परंतु कुठल्याच बाबतीत या अपघाताविषयी कुठेही मुख्यमंत्री किंवा वाहतूक मंत्री किंवा PWD मंत्र्यांनी विधान केल्याचं आपल्याला दिसत नाही. याचाच अर्थ सगळ्यांनीच गृहीत धरलेला आहे की रस्ते अपघात होणारच आहे आणि अशाच पद्धतीनं हे जीव जाणार आहेत, हे जीव काय वाचवता येणार नाही. अशा पद्धतीनं जर आपण या विषयाकडे पाहायला लागलो तर ही एक मोठी समस्या आणि हे एक मोठं संकट बनून राहणार आहे आणि याच्यातून सुटका होणं अशक्य आहे. त्यामुळे या विषयाकडे आपल्याला गांभीर्यानंच पाहावं लागणार आहे. या विषयाच्या संदर्भात काही महत्त्वाची माहिती आम्ही या फेसबुक लाईव्ह अपडेटच्या माध्यमाने तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आता विषय असा आहे की गोव्यात 2015 साली म्हणजे 11 जून 2015 रोजी गोवा सरकारच्या वाहतूक खात्यानं तत्कालीन वाहतूक संचालक अरुण देसाई यांनी एक नोटिफिकेशन जारी केलं होतं. काय आहे हे नोटिफिकेशन? तर हे नोटिफिकेशन आहे गोवा रोड सेफ्टी पॉलिसी अँड ॲक्शन टेकन प्लॅन फॉर गोवा. म्हणजे गोव्याच्या संदर्भात रोड सेफ्टी पॉलिसी, रोड सेफ्टीचं धोरण आणि ॲक्शन प्लॅन, कशा पद्धतीनं रस्ते अपघात कमी करता येईल, कशा पद्धतीनं रस्ते अपघात बळी संख्या कमी करता येईल, या अनुषंगानं एक ॲक्शन प्लॅन तयार करणारं एक नोटिफिकेशन हे सरकारनं 2015 साली जारी केलं. आज आम्ही 2022 मध्ये आहोत, म्हणजे 7 वर्ष झाली. आता या 7 वर्षात या नोटिफिकेशनचं काय झालं याचा जर आपण पाठपुरावा केला तर परिस्थिती भयानक आहे. जर हे नोटिफिकेशन वाहतूक संचालकाने जारी केलेलं आहे तर आजच्या या परिस्थितीला वाहतूक संचालक पदावर जी व्यक्ती बसलेली आहे ती व्यक्ती जबाबदार ठरते. आज जे वाहतूक संचालक आहेत राजेंद्र सातार्डेकर यांचं या विषयाकडे अजिबात लक्ष नाही असं आम्हाला खेदानं म्हणावं लागतं. कारण या विषयावरनं त्यांच्याशी संपर्क साधण्याचा किंवा त्यांच्याकडनं नेमकं काय काम चालू आहे वाहतूक खात्याकडनं हे जाणून घेण्याचा ज्या वेळेला आम्ही प्रयत्न केला त्या वेळेला ते उपलब्ध होऊ शकले नाही.
बरं, ते आम्हाला उपलब्ध होऊ शकले नाही, बरं आहे, परंतु ते प्रत्यक्षात या दृष्टीनं काम करतायत का, तर तशा पद्धतीची कुठलीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचत नाही. याचाच अर्थ त्यांच्या गणतीत हा विषय सिरियस नाही असं आपल्याला दिसतं. आता वाहतूक मंत्र्यांचाच जर आपण विषय घेतला तर वाहतूक मंत्री मोपा येथे ओला उबेर येणार किंवा आणखी कुठलं तरी डिजिटल ॲप येणार, या सगळ्या गोष्टी करतायत, परंतु रोड ॲक्सिडेंटच्या बाबतीत वाहतूक मंत्री ही सिरियस नाही असंही आम्हाला खेदानच म्हणावं लागणार आहे. ज्या पद्धतीनं राज्यात आज रस्ते अपघात वाढतायत, खरं म्हणजे वाहतूक मंत्रीनं अर्जंट मीटिंग कॉल आउट करून आपल्या संबंधित वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना निर्देश देऊन कशा पद्धतीनं हे रस्ते अपघात टाळता येतील यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा होती, परंतु ते प्रयत्न त्यांच्याकडून होत नाहीत. या बाबतीत आम्हाला खेद वाटतो. दुसरी गोष्ट, 2015 साली हे नोटिफिकेशन जारी झालं. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टच्या निर्देशानुसार सगळ्या राज्यांना स्टेट रोड सेफ्टी काउन्सिल आणि डिस्ट्रिक्ट रोड सेफ्टी काउन्सिल अशा पद्धतीनं काउन्सिल स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आणि त्याच संदर्भात गोवा राज्यात अशाच पद्धतीचं काउन्सिल स्थापन करण्यात आलं. आता स्टेट रोड सेफ्टी काउन्सिल इथे स्थापन करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट रोड सेफ्टी काउन्सिल स्थापन करण्यात आलेली आहे. स्टेट रोड सेफ्टी काउन्सिल जे आहे त्या स्टेट रोड सेफ्टी काउन्सिलचं अध्यक्षपद जे आहे ते वाहतूक मंत्र्यांकडे आहे. आता वाहतूक मंत्र्यांना माहीत तरी आहे का की रस्ता सुरक्षाची जबाबदारी, मोठी जबाबदारी स्टेट रोड सेफ्टी काउन्सिल म्हणून त्यांच्याकडे आहे. आम्ही जेव्हा वाहतूक खात्याच्या वेबसाईटवरती गेलो, त्या वेबसाईटवरती थोडी जुजबी माहिती आहे. 2018 पर्यंत या काउन्सिलच्या कामासंबंधीची मिनिट्स आम्हाला त्या वेबसाईटवरती मिळतात. याचाच अर्थ ही काउन्सिल सिरियसपणे काम करत नाही असं आम्हाला खेदानं म्हणावं लागतं. दुसरी गोष्ट, डिस्ट्रिक्ट रोड सेफ्टी काउन्सिल जे आहेत त्या दोन्ही डिस्ट्रिक्ट रोड सेफ्टी काउन्सिलचं प्रमुख पद हे संबंधित जिल्हाधिकारीकडे आहे. दोन्ही नॉर्थ आणि साऊथ डिस्ट्रिक्ट कलेक्टर जे आहेत ते कलेक्टर या काउन्सिलचे प्रमुख आहेत. आता हे कलेक्टर करतात काय? दुर्दैवाची गोष्ट म्हणजे दोन्ही कलेक्टर जे आहेत गोव्यात ते दोन्ही कलेक्टर IAS ऑफिसर आहेत. आता या IAS ऑफिसरना एक तर आपली भाषा समजत नाही आणि हे IAS ऑफिसर फक्त कार्यालयात बसून आणि संबंधित मंत्र्याबरोबर बसून असतात असंही आपल्याला खेदानं म्हणावं लागतं. इतर राज्यात ज्या पद्धतीनं कलेक्टर हे सर्वसामान्य लोकांशी कनेक्टेड असतात तशा पद्धतीची परिस्थिती आपल्या गोव्यात नाही आहे. ही खूप खेदाची गोष्ट आहे. आता उदाहरणच जर द्यायचं झालं तर उत्तर गोव्यात ज्या पद्धतीनं हायवेचं काम सुरू आहे आणि जे वेगवेगळे विषय हायवेमुळे निर्माण झालेले आहेत, वेळोवेळी लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत, वेळोवेळी अपघात घडलेले आहेत, अनेकांचे जीव गेलेले आहेत, परंतु कधीच आपण बघितलं नाही की त्या ठिकाणी जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली किंवा संबंधित लोकांशी संवाद साधला किंवा संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन तिथं जाऊन पाहणी केली, त्याच्यावरती काय उपाययोजना करता येतील अशा पद्धतीची इनिशिएटिव्ह घेतली असं आपल्याला अजिबात दिसत नाही. म्हणजे कलेक्टर हे पोस्ट सध्या IAS ऑफिसर जे आहेत त्यांना गोव्याच्या लोकांचं आणि गोव्याच्या लोकांच्या जगण्या मरण्याच्या विषयाची काहीच पडून गेलेलं नाही असं आम्हाला या ठिकाणी म्हणावं लागतं. आता परवाचीच जर गोष्ट आपण धरली तर उत्तर गोव्याच्या ज्या कलेक्टर आहेत IAS ऑफिसर मामू हगे, या तिथं मोपा विमानतळाचा जो ॲक्सेस रोड आहे, जो लिंक रोड त्याचं काम सुरू आहे, त्या कामाची पाहणी करण्यासाठी त्या तिथे पोहोचल्या. त्या ठिकाणी सध्या लिंक रोडचं काम जोरात सुरू आहे, परंतु लिंक रोड होण्यासाठी आणखी काही वर्ष वाट पाहावे लागणार आहे. सध्या मोपा विमानतळाचं उद्घाटन करण्याची तयारी सरकारनं चालवलेली आहे. त्यामुळे जो सध्याचा रस्ता आहे तो रुंद करण्यात आलेला आहे आणि त्या रस्त्याचं सौंदर्यीकरणाचं काम जोरात सुरू आहे. त्या कामाची पाहणी करण्यासाठी कलेक्टर तिथं पोहोचल्या. पण या कलेक्टर बाई आतापर्यंत अनेक रस्ते अपघात घडले, त्या हायवेच्या कामाचं वाटोळं झालेलं आहे, त्या हायवेच्या कामात अनागोंदी कारभार कंत्राटदारानं केलेला आहे. याविषयी कुठल्याच पद्धतीची ऍक्शन आपल्याला कलेक्टरकडून दिसून आली नाही. कलेक्टरकडे आतापर्यंत अनेक निवेदने पोहोचलेत. कलेक्टर साहेबांना मराठी किंवा कोकणी पेपर वाचण्याचा प्रश्नच नाही, कारण हे पेपर आणि ही भाषा त्यांना समजत नाही. आता इंग्लिश पेपर जरी त्या वाचत असल्या तर त्या इंग्लिश पेपरवरती किमान ज्या बातम्या येतात की अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, अनेक ठिकाणी रस्ते अपघात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, तर त्याची दखल घेऊन संबंधित कलेक्टराने त्या ठिकाणी जाऊन त्या विषयाचा अभ्यास करणं गरजेचं आहे की नाही. परंतु गोव्यात असं होत नाही आणि आपले मंत्री जे आहेत ते देखील या कलेक्टरना अशा पद्धतीचा जाब विचारत नाहीत. याविषयी आणखी काय बोलावं. आता स्टेट रोड सेफ्टी काउन्सिल, डिस्ट्रिक्ट रोड सेफ्टी काउन्सिल याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली.
आता स्टेट रोड सेफ्टी काउन्सिल आणि डिस्ट्रिक्ट रोड सेफ्टी काउन्सिलवरती वेगवेगळे संबंधित अधिकारी आहेत. त्याच्यात PWD येतं, त्याच्यात ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट येतं, त्याच्यात ट्रॅफिक सेल येतं, त्याच्यात वेगवेगळे घटक जे रस्त्या सुरक्षाच्या संदर्भात आहेत त्या सगळ्या घटकांना या काउन्सिलवरती सामावून घेण्यात आलेलं आहे. परंतु ज्या पद्धतीनं ज्या तळमळीनं या काउन्सिलनं काम करण्याची गरज आहे ती तळमळ आपल्याला कुठेच दिसत नाही. आता नॉर्थ गोवा स्टेट रोड सेफ्टी काउन्सिलवर गोवा कॅनचे रॉलंड मार्टिन्स हे सदस्य आहेत, इंडिव्हिज्युअल सदस्य. तसंच साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट रोड सेफ्टी काउन्सिलवरती ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक गुरुनाथबाब केळेकर जे मार्गचे निमंत्रक आहेत ते सदस्य होते. हे म्हणजे एकीकडे आपण फक्त रोलंड मार्टिन्स जे आहेत तेच फक्त ज्या वेळेला रोड सेफ्टी काउन्सिलची मीटिंग होते त्या मीटिंगच्या संदर्भात ते भाष्य करतात आणि नेमकं मीटिंगमध्ये काय झालं ते सांगतात. परंतु कुठलाही सरकारी अधिकारी किंवा वाहतूक संचालक किंवा डिस्ट्रिक्ट कलेक्टर यांनी कधीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन नेमके काय निर्णय घेण्यात आले स्टेट किंवा डिस्ट्रिक्ट रोड सेफ्टी काउन्सिलमध्ये याची माहिती त्यांनी कधीच दिलेली नाही. म्हणजे केवळ एक सोपस्कर म्हणून त्या बैठका घ्यायच्या, त्याचे मिनिट्स तयार करायचे आणि त्या रेकॉर्डवरती टाकायचे. लोकांचे जीव वाचवायचा प्रयत्न किंवा लोकांचे जीव वाचवायची सेन्सिटिव्हिटी या रोड सेफ्टी काउन्सिलच्या अधिकाऱ्यामध्ये अजिबात दिसत नाही. ही का, हे असे का वागतात? म्हणजे जनतेचे जीव रस्त्यावरती जात आहेत, ते जीव आपल्याला कसे वाचवता येईल याची साधी संवेदनशीलता या अधिकाऱ्यांकडे नसणं याला आपण काय म्हणणार? आणि या संदर्भात आपले मंत्री किंवा आपले आमदार या अधिकाऱ्यांना जाब का विचारत नाहीत? म्हणजे लोकांनी रस्त्यावरती मरणं हा प्रकार गृहीतच धरण्यात आलाय की काय? हे मरणं आपल्याला खरोखरच वाचवता येणार नाही की काय? निव्वळ PWDच्या बेजबाबदारपणामुळे, निव्वळ कुठल्या तरी कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे जर लोकांचे जीव जायला लागले तर त्याला काय म्हणावं? याला नैसर्गिक मृत्यू म्हणायचा की हा जाणीवपूर्वक घेतलेला जीव म्हणायचा? हा देखील दुसरा महत्वाचा प्रश्न आहे. आणि माझी विनंती आहे की जे कायदे तज्ज्ञ आहेत, जे वकील आहेत, त्यांनी या संदर्भात लिगॅलिटी वाईज जर काही करता येईल की कंत्राटदार किंवा PWD अधिकारी यांच्यावरती जर अशा पद्धतीनं काही तक्रारी किंवा याचिका दाखल करता येईल जेणेकरून हे सगळे अधिकारी आणि जे कंत्राटदार ते वटणीवर येऊ शकतील काय या संदर्भाचाही त्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. आता वाहन चालक जो आहे त्या वाहन चालकाच्या बेजबाबदारपणामुळे जे रस्ते अपघात होतात त्याच्या संदर्भात वाहन चालकात जागृती होण्याची गरज आहे आणि ती जागृती करण्याचं काम वाहतूक सेल, जे ट्रॅफिक सेल आहे किंवा वाहतूक खातं आहे त्यांच्या मार्फत केलं जातं. परंतु निव्वळ जागृती करून चालणार नाही, तर एन्फोर्समेंट हे कडक असणं गरजेचं आहे. लायसन्स इश्युइंग ऑथॉरिटी जे आहे, जे RTO, ते लायसन्स जेव्हा दिलं जातं वाहन चालकांना, ते लायसन्स देताना जर आपण ही खबरदारी घेतली तर अनेक गोष्टी टाळता येऊ शकतात. प्रत्येक नागरिक हा लायसन्ससाठी पात्र असणारच असं होऊ शकत नाही, कारण ड्रायव्हिंग हे एक स्किल आहे, ते एक कौशल्य आहे आणि अनेक गोष्टी या ड्रायव्हिंगसाठी अत्यावश्यक असतात. त्यामुळे एखादी व्यक्ती खरोखरच ड्रायव्हिंग करण्यास पात्र आहे का, क्वालिफाय आहे का, हे बघूनच लायसन्स इश्यू होणं गरजेचं आहे. आपण सरसकट जर अशा पद्धतीनं डिपार्टमेंटकडून लायसन्स इश्यू झाली तर ही लायसन्स ही ड्रायव्हिंग लायसन्स ठरणार नाहीत, तर ही लायसन्स ही मृत्यूसाठीची लायसन्स ठरू शकतात. हा धोका लक्षात घेऊन तशा पद्धतीनं या संबंधित खात्याने काम करण्याची गरज आहे. आता आपण वाहतूक खात्याच्या किंवा रस्ते अपघाताच्या सिरियसनेसकडे वळूया. आता रस्ते अपघाताच्या बाबतीत मी यापूर्वीच जसं सांगितलं की 3 डिपार्टमेंट ही प्रामुख्याने या रस्ता सुरक्षेच्या विषयात सहभागी आहेत. ती म्हणजे होम डिपार्टमेंट ज्याच्या अंतर्गत ट्रॅफिक सेल चालतं, दुसरी गोष्ट ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे PWD डिपार्टमेंट, ज्या डिपार्टमेंटकडून रस्त्याची बांधकामं केली जातात. आता आपण बघितलं की स्टेट रोड सेफ्टी काउन्सिल आणि डिस्ट्रिक्ट रोड सेफ्टी काउन्सिलवरती वेगवेगळे सरकारी अधिकारी आहेत. आता त्याच्यात प्रमुख जी भूमिका आहे ती IAS अधिकाऱ्यांची आहे. जर वाहतूक संचालक बेजबाबदारपणे वागत असतील, ते जर आपली जबाबदारी जर पार पाडत नसतील तर त्याला जाब विचारण्याचा अधिकार हा IAS अधिकाऱ्यांना येतो, त्या खात्याच्या सचिवांना येतो. आता जे सचिव आहेत म्हणजे मुख्य सचिव जे आहेत गोव्याचे, पुनीत कुमार गोयल हे राज्याचे मुख्य सचिव आहेत. पुनीत कुमार गोयल यांच्याकडेच होम डिपार्टमेंट आणि PW डिपार्टमेंटचं सचिवपद आहे. म्हणजे त्यांच्याकडे 2 प्रमुख डिपार्टमेंट या रस्ते सुरक्षा विषयाशी संबंधित आहेत. ही जबाबदारी पुनीत कुमार गोयल घेणार आहेत का
पुनीत कुमार गोयल गोव्यातल्या रोड ॲक्सिडेंटच्या बाबतीत सिरियसनेस बाळगतील का किंवा सिरियसपणे हा विषय समजून घेऊन या अधिकाऱ्यांना वठणीवर आणतील का, याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचे सचिवपद हे सुभाषचंद्र या IAS ऑफिसरकडे आहे. आम्ही या गोवन वार्ता लाईव्हच्या माध्यमानं कितीही जरी यांना आवाहन केलं तर या IAS ऑफिसरपर्यंत आमचा मेसेज पोहोचणार नाही, कारण त्यांना आमची भाषा समजत नाही. आमची भाषा न समजणारे हे IAS ऑफिसर आम्हाला प्रशासनात केंद्र सरकारने दिलेले आहेत आणि त्यांच्या त्या समजण्यावरून आमचे प्रश्न सुटणार आहेत. अशा पद्धतीचं दुर्दैव चित्र जर प्रशासनात निर्माण झालं असेल तर त्याला काय म्हणावं. जे IAS ऑफिसर ज्या राज्यात जातात तिथली भाषा प्रामुख्याने समजून घेणं हे त्यांचं कर्तव्य आहे. परंतु आपल्या गोव्यात सगळं काही माफ आहे, इथं काहीही चालतं आणि तुम्ही काहीही केलं तरी चालतं. परंतु ते इथं आल्यानंतर त्यांना स्थानिक भाषा किमान थोडीफार समजून देण्याचा प्रयत्न हा राजभाषा संचालनालयाने करणं गरजेचं आहे. ते वर्तमानपत्र जर प्रादेशिक भाषेतली जर वाचू शकत नाहीत तर त्यांना स्थानिक विषय कसे काय समजणार आहेत, खरोखरच त्यांचा संवाद होतो काय, ते स्थानिक विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतात काय, हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं जर IAS अधिकाऱ्यांचं जर कामकाज चालत असेल तर गोव्याच्या बाबतीत ते फार मोठं नुकसान असं म्हणावं लागणार आहे. कारण ज्या पद्धतीनं अलीकडच्या काळात म्हणजे राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीनं या IAS अधिकाऱ्यांचा दबदबा प्रशासनात वाढला आहे तो जर आपण बघितला तर प्रमुख खाती किंवा प्रमुख जबाबदारी ही IAS ऑफिसरांकडे आहे. आणि ते IAS ऑफिसर जर आपली भाषा समजत नसतील, इथले प्रादेशिक विषय जर समजून घेत नसतील तर मग प्रशासनात त्या संबंधीचे उपाय किंवा त्या संबंधीचे तोडगे कसे काय निघणार आहेत हा देखील तशाच पद्धतीचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्या संदर्भात सरकारनं गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. जी महत्त्वाची पदं आहेत म्हणजे कलेक्टर सारखी पदं ही आज IAS ऑफिसरकडे आहेत. ज्या IAS ऑफिसरना दुर्दैवानं आपली भाषा समजत नाही, इकडचे लोकल विषय समजून घेण्याचा ते प्रयत्न करत नाहीत, केवळ ऑफिशियल काम याच्यात ते राहून आपलं काम करायला बघतायत, तशा पद्धतीनं होणं शक्य नाही. जोपर्यंत सरकारी अधिकारी प्रत्यक्ष ग्राउंडवरती उतरून प्रत्यक्ष विषयांचा अभ्यास करून प्रत्यक्ष विषयाची कारणं समजून घेत नाहीत तोपर्यंत या विषयावरती तोडगा निघणे शक्य नाही. आता आपण रस्ते अपघातांचं सिरियसनेस जर बघायचं झालं तर आपण आकडेवारी बघूया. आता जी रोड सेफ्टी पॉलिसी आणि ॲक्शन टेकन प्लॅन जो जारी करण्यात आला तो ॲक्शन टेकन प्लॅन जारी झाला 2015 मध्ये आणि त्या ॲक्शन टेकन प्लॅन मध्ये 2020 पर्यंत रस्ते अपघातांचा आकडा 50% कमी करण्याचा ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला होता. आता काय झालं या ॲक्शन प्लॅनचं? या ॲक्शन प्लॅन बाबत वाहतूक खातं किंवा संबंधित अधिकारी सिरियस आहेत का, किंवा ज्या वाहतूक संचालकानं हे नोटिफिकेशन जारी केलं ते वाहतूक संचालकांना म्हणजे सध्याच्या वाहतूक संचालकांना असं काहीतरी नोटिफिकेशन किंवा अशी काहीतरी पॉलिसी आहे याची तरी जाणीव आहे का, असा प्रश्न आम्हाला करावा लागतोय. आता 2015 मध्ये हे नोटिफिकेशन जारी झालं तर 2016 पासून 2021 पर्यंतच्या रस्ते अपघात मृत्यूंची जर आपण आकडेवारी बघितली तर हा विषय किती सिरियस आहे हे तुमच्या लक्षात येईल. 2016 मध्ये राज्यात 336 जणांचे रस्ते अपघात बळी गेले. 2017 मध्ये 328 लोक रस्ते अपघातामुळे मृत्यू पावली. 2018 मध्ये हा आकडा 262 वरती खाली उतरला. 2019 मध्ये हा आकडा 297 वरती गेला. 2020 मध्ये हा आकडा काही प्रमाणात खाली आला, 223 लोकांना मृत्यू आला रस्ते अपघातात. आणि गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये 226 जणांचा जीव हा रस्ते अपघातात गेला. आता आपण बघितलं गोवा हे देशातलं 23वा राज्य रस्ते अपघातांची जर आकडेवारी आपण बघितली तर देशातलं 23वा क्रमांक हा गोव्याचा येतो. अर्थात गोव्याच्या लोकसंख्येची मर्यादा जर आपण बघितली तर त्या अनुषंगाने हा आकडा 23वा ठरतो. आता राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरची जर आपली जर तफावत आपण बघितली किंवा तीव्रता सिरियसनेस जर बघितलं तर तुम्हाला एक उदाहरण देतो. 2017 मध्ये गोव्यात 328 लोक रस्ते अपघातात बळी गेले. हाच आकडा 2017 मध्ये राष्ट्रीय स्तरावरती म्हणजे देश पातळीवरती त्या वर्षी 2017 मध्ये 1,47,913 जणांना रस्ते अपघातात मृत्यू आला.
2018 मध्ये राज्यात 262 तर राष्ट्रीय स्तरावर 1,51,417 जणांना रस्ते अपघातात मृत्यू आला. 2019 मध्ये गोव्यात 297 तर देशात 1,51,113 लोकांना रस्ते अपघातात मृत्यू आला. तर 2020 मध्ये राज्यात 223 तर देशात 1,31,714 जणांना रस्ते अपघातात बळी गेला, 14 जणांचा. आता हे सगळे जर आकडे आपण बघितले तर ह्या 300 म्हणजे सरासरी जर आपण बघितली तर सरासरी 300च्या आसपास रस्ते अपघात बळी हे राज्यात ठरत आहेत. हा आकडा बळींचा आहे, परंतु याच्यापेक्षा डबल आकडा हा सिरियस इंजुरीजचा आहे. गंभीर दुखापती म्हणजे अक्षरशः दिव्यांग बनून घरात बसण्याची वेळ शेकडो लोकांवरती रस्ते अपघातामुळे येते. आणि रस्ते अपघात होऊन जेव्हा एखादी व्यक्ती जेव्हा इस्पितळात जाते त्या कुटुंबावर जे प्रसंग घडतात किंवा एखादा कुटुंबातल्या एखाद्या सदस्याचा जेव्हा रस्ते अपघातात बळी जातो तेव्हा त्या कुटुंबावरती जो आकांत येतो त्याची तीव्रता हे आपले राज्यकर्ते, हे आपले अधिकारी आणि आम्ही जनता देखील याची तीव्रता कधी ओळखणार आहोत. हे संकट आपल्याला खरोखरच टाळता येऊ शकत नाही का? आपण सिरियसली याच्यावरती विचार करण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट, पालकांनी आपल्या मुलांना व्यवस्थित पद्धतीनं रस्ते सुरक्षा नियमांचं पालन करण्यासंबंधी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. ज्या बेफामपणे किंवा ज्या बेजबाबदारपणे आज युवा पिढी ज्या पद्धतीनं वागते ते जर आपण बघितलं तर ज्यांना स्वतःहून संकटात सापडण्याची इच्छा आहे त्यांना किती म्हणून वाचवणार असाही प्रश्न येतो. म्हणजे वाहतूक खात्यानं जी ऍक्शन घेतली, फक्त 12 दिवसात गोव्याच्या ट्रॅफिक सेलनं रस्ते सुरक्षाच्या संदर्भात जी विशेष मोहीम राबवली त्याच्यात जी आकडेवारी आलेली आहे वेगवेगळ्या व्हायोलेशनची ती इतकी भयानक आहे. म्हणजे त्या 12 दिवसात, केवळ 12 दिवसात ट्रॅफिक सेलनं तब्बल 55 लाख रुपयांचा दंड वसूल केलेला आहे. म्हणजे किती प्रमाणात हा बेजबाबदारपणा आहे हे यावरून आपल्या लक्षात येईल. म्हणजे अशा पद्धतीनं जर आम्ही वागत असू तर आम्हाला कोण वाचवणार आहे? म्हणजे आम्ही स्वतःच जर हे संकट ओढवून घेणार असू तर आम्हाला वाचवणार तरी कोण? मग राज्यकर्ते आणि अधिकारी अशा पद्धतीनं का वागणार नाही? कारण ते म्हणणार की लोकांनाच जर काही पडलेलं नाही आपल्या जीवाचं तर आम्ही तरी काय करणार? पण असं जर समजून हे सगळं जर असंच मोकाटपणे चालायला दिलं तर ते खूप गंभीर प्रकारचं असू शकतं. आणि त्यामुळे या रस्ते अपघाताच्या विषयावरती आम्ही सगळ्यांनी खरोखरच सिरियस होण्याची गरज आहे. सरकारनं या संदर्भात गंभीर पावलं टाकण्याची गरज आहे. आणि जोपर्यंत सरकार या संदर्भात गंभीर होणार नाही तोपर्यंत हे जीव आपल्याला वाचवता येऊ शकत नाही. रस्ता सुरक्षा हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि या विषयावरती मला वाटतं सर्व पक्षीय सदस्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. या विषयावरती सर्वांचं एकमत होण्याची गरज आहे. आपल्याला कुठल्याही पद्धतीत हे रस्ते अपघात बळी वाचवायचे आहेत. प्रत्येक गोष्टीत जर आपल्याला नंबर 1 बनण्याची इच्छा आहे, म्हणजे ओपन डेफेकेशन फ्री नंबर 1 स्टेट, हर घर जल नंबर 1 स्टेट, पॉवर कनेक्शन नंबर 1 स्टेट, काय नाही, म्हणजे प्रत्येक बाबतीत तुम्ही नंबर 1 स्टेट बनण्याचा जर प्रयत्न करतात तर मग गोवा फॅटिलिटीज, रोड ऍक्सिडेंट फॅटिलिटीज फ्री नंबर 1 स्टेट गोवा का बनू शकत नाही? यासाठी का प्रयत्न केले जाऊ शकत नाही? ही जर इच्छाशक्ती आमच्या राज्यकर्त्यामध्ये असेल आणि आमच्यात जर असेल तर निश्चितपणे गोवा रोड ऍक्सिडेंट फॅटिलिटीज फ्री स्टेट बनू शकतं. आणि त्यासाठी आम्ही प्रत्येकानं प्रयत्न करण्याची गरज आहे. किमान म्हणजे 50% जरी रोड ऍक्सिडेंट आम्ही कमी करू शकलो तर ती मोठी प्राप्ती ठरणार आहे. आणि त्या अनुषंगाने गोवन वार्ता लाईव्हच्या या फेसबुक लाईव्ह अपडेटच्या माध्यमानं मी शासन करते, राज्य करते आणि माझ्या सगळ्या गोयकरांना आवाहन करतो की रोड सेफ्टी नियमांचं पालन करा, रोड सेफ्टी कायद्यांचं पालन करा. रस्त्यावरती वाहन चालवताना तुम्ही काळजी घ्या, सुरक्षित वाहन चालवा आणि तुम्ही जे मृत्यू, आज शेकडो मृत्यू जे रस्ते अपघातात जात आहेत ते मृत्यू टाळा. प्रत्येक जीव हा अमूल्य असतो. त्या जीवाचं महत्त्व त्या कुटुंबासाठी खूप मोठं असतं. त्यामुळे हे जीव वाचवा आणि हे जीव जर आपण वाचवण्यात यशस्वी ठरलो तर तो खरोखरच एक मोठा आनंदाचा आणि खरोखर एक मोठा क्षण असणार आहे.
अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या विषयावरती आम्ही तुमच्यापर्यंत गोवन वार्ता लाईव्ह फेसबुक अपडेटमधून पोहोचत राहू. अशाच पद्धतीनं आम्हाला फॉलो करा. यूट्यूबवरती आम्हाला सबस्क्राईब करा. फेसबुक पेजवरती आम्हाला फॉलो करा. तुम्हाला जर आमचे कार्यक्रम आवडले असतील तर निश्चितपणे तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचत राहा. तोपर्यंत पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठी.